हाय मित्रांनो, माझ्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एका कुत्र्याने ना एवढा त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे ना मला, बरं का, खूप म्हणजे खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे. पैसे घेऊनच्या घेऊन उलटा आहे. आणि काय परत कमेंट करतो आहे की तुला सोशल मीडियावर कोण चांगलं म्हणत नाही, हो का. अरे तुझ्यासारखे आम्ही तरी कुणाला लुबाडलं तर नाही, बरं का. कुणाचे 4 पैसे खाल्ले तर नाही. जसं तू खाल्लंस ना, तू जर सोशल मीडियावर गेलास ना तर तुझी तर काय खैच करणार नाही लोक, लक्षात ठेव. तू तर कुठलं तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाहीस, कारण की कोण अख्ख्या जग दुनियाचे पैसे लुबाडून खाल्लेले तू माणूस आहेस, समजस का. आणि तू माझ्या नादाला लागू नको, समजस का. आता मी एकटी नाही आहे, सगळे भाऊ सगळे बहीण अख्खी सोशल मीडिया माझ्या साईटीने आहे, लक्षात ठेव, समजस का. तू काय लायकीचं आहेस ना तो पहिला बघ आणि मग दुसऱ्यांना सांग. लोकांचं खाऊन लोकांना उलटं बोलायचा प्रयत्न करू नकोस. आणि माझ्या नादात तर अजिबात लागायचं नाही तू. आणि दुसऱ्यांना सांगूस का वाईट बोलतात म्हणून. अरे त्यांच्यात आणि तुझ्यात काहीच फरक नाही, ते तरी बरं आहेत, ते तर लांबूनच बोलतात सोशल मीडियावरती, पण तुझ्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नाही. आणि तू बोलतोस सोशल मीडियावर घाणी असे बोलतात म्हणून. तर तू उतरून बघ. तू उतरला तरी तुला बोला किती चांगलं माणूस वागला आणि किती वाईट वागला तरी प्रत्येकाला बोलतातच, समजलं का. ती सोशल मीडिया आहे. मॅनर्स आहे का तुला थोडं तरी, सोशल मीडिया तरी कळते का. अरे साध्या रस्त्याने गेलास ना तरी लोक नावं ठेवतात, समजलंस का, की असं असं करतोय तसं असं करतोय म्हणून. तोंडावने पाठीमागं पण बोलतात, लक्षात ठेव. ही तर सोशल मीडिया आहे काय. चांगल्या लोकांना पण बोलतात आणि वाईट लोकांना बोलतात आणि पाय खेचायचा प्रयत्न करतात ती लोक. त्यातलंच तू एक किडा आहेस. ते तरी परवडले, सोशल मीडियावर जे बोलतात ना वाईट ते तरी परवडले, पण तू एवढा घाणेरडा किडा आहेस ना, तर लय एवढा बेकार नीच आवलात आहे ना तुझे, लय टाकून दिलेले आवलात आहे तुझे, बरं का. तर लक्षात ठेव एक, मी माझ्या मुलांना घेऊन कष्ट करते, मी माझ्या मुलांना घेऊन संघर्ष करते. आणि जर माझ्या संघर्षाच्या आड आलास तर बघ मग डायरेक्ट तुझा फोटो घेईन, तुझ्या फोटोच्या खाली तुझं सगळं कृत्य लिहून टाकेन, समजस का. तू माझ्या नादाला लागायचं नाही, मी आधीच सांगते. असं नाही असं माझं आयुष्य संपलेलंच आहे, समजलंस ना. 2 मुलं आहेत, 2 मुलांसाठी मी जगत आहे, समजलं का. आणि मेल्याच्या पाठीमागं कोण जगायचं राहत नाही, मेल्याच्या पाठीमागं सगळे जगत असतात, लक्षात ठेव. जरी माझं काही कमी नसतं तरी माझी मुलं काय जगतील कशी नाही कशी तरी. मला बिनकामाचा त्रास द्यायचा नाही. तुझे 5-50 खाली नेत नाही तुझ्यासारखं तू बोलायला मला. तू जसं दुसऱ्यांना लुबडत आलास, दुसऱ्यांचं आयुष्य बरबाद करत आलास, तसं आम्ही नाही कुणाचं केलं आहे, समजलंस का. तुला सवय आहे तशी, तुझ्या रक्तात घाण सवय आहे, समजलंस का. त्यामुळे तू असे घाणेरडे हे करतोयस. आमच्यावरती चांगले संस्कार आहेत. आम्ही कुणाला लुबाडलं नाही, कुणाला फसवलं नाही, लोकांची मदतच करता आली आत्तापर्यंत. आणि तीच लोक हातवरती करायला लागत होता. तुझ्यासारख्या नराधमाला शिक्षा भेटणारच आहे. तुझ्यासारख्या नराधमाला तुझं एवढं वाईट होणार आहे ना, लक्षात ठेव. तू माझ्या वाईटावरती उठलास आत्तापर्यंत, सुरुवातीपासून आत्तापर्यंत तुझं पण आयुष्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही बघ, समजलंस का. आणि मला म्हणतो का मी शांत बसले. अरे शांत तर मी बसले आतापर्यंत, लय शांतता घेतली बघ, खूप शांतता घेतली. तुला वाटलं ही एकटी आहे काहीच करू शकणार नाही, काय करून दाखवते तू बघ फक्त. तू माझ्या मागे पाय खेचायचा प्रयत्न करतोस का तू. अरे तू नाही करत काय दुसऱ्यांना करून दे. तुझ्यासारखे फालतू व्यवहार तरी करत नाही, तुझ्यासारखी 17 जणांना घेऊन फिरत तर नाही आम्ही, समजलंस ना. जसं तू 17 जणांना घेऊन फिरतोस, तुझं हिथं नाही तोंड भरला की पोट भरला की तिकडं तोंड मारतोस, तिकडं नाही भरला की तिकडं मारतोस. तशी तरी आम्ही सवय करणे आम्ही नाही, आम्ही एकाच दगडावर पाय ठेवला आहे, समजलंस का. तुझ्यासारखं नाही 17 जणांबरोबर जात. तुझी लायकी असेल ना एका जणांवर राहायला, असंच कुत्र्या करून दमलास आणि देव पूजायला लागलास का, नालाय का. मित्रांनो, एक व्यक्ती एवढी त्रास देते तर विचारू नका, बरं का. आणि वेळ आली ना तर मी त्या फोटो सकट त्याचं नाव टाकणार आहे, जाऊ दे त्याचं. आणि तुला एक सांगून ठेवते, तू जरी केलंस ना तर अक्षय पक्ष कार्यालयापर्यंत सगळी तुझी जाईल हिस्ट्री तुझी काय आहे ती, लक्षात ठेव. तू माझ्या नादाला लागू नको. मी 2 मुलांना घेऊन कशी राहते, कसं काय करते माझं मला माहिती आहे.